नमस्कार. आपल्या कथेचं नाव आहे दमडी. बालभारती इयत्ता 6वीमधील हा धडा आहे. 2:30 वाजण्याची वेळ. बगडीच्या बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक नळ होता व त्याच्या पलीकडे चिंचेचे एक विस्तीर्ण झाड होते. त्याच्या खाली दमडी निजली होती. त्या झाडाच्या वाकड्या तिकड्या पसरलेल्या जीर्ण मुळ्यांवर तिने डोके ठेवले होते. धुळीने धुसूर झालेल्या तिच्या झिपऱ्या कपाळावरून गालांवर लोंबल्या होत्या. झाकल्या डोळ्यांच्या पापण्यांचे केस अजूनही दिसत नव्हते. गालांची तर नुसती हाडे दिसत होती. हाडकुळ्या खांद्यावरून आलेल्या मळक्या चोळीची तिने जेमतेम गाठ मारली होती. कमरेला अर्धेमुर्धे विटके लुगडे गुंडाळले असते आणि तिने त्याचा कसाबसा काचा खोचला होता. तिने आपले 10-12 वर्षाचे पोरसवदा अंग जमिनीवर टाकून दिले होते. तिच्याकडे पाहिले तर वाटावे की ही केव्हाची गाढ झोपी गेली असावी, पण तसे नव्हते. तिने काही क्षणांपूर्वीच अंग टाकले होते. बाजारात ती 1 तासापूर्वी तर आली होती. आपल्या आजीबरोबर ती मोठ्या पहाटेच ठेक्याच्या वावरण्यात गेली होती. तिच्या कमरे एवढ्या उंच वाढलेल्या गवताच्या पेंढ्या तिला बांधू लागली होती. सोनेगाव जवळच्या वावरात त्यावेळी कुणी चिटपाखरूही नव्हते. तिच्या आजीच्या सपसप चालणाऱ्या वेळाचाच आवाज त्या शांततेचा भंग करत होता. मधूनच एखादा सुतार पक्षी त्याला साथ करी. चांगले 2-2.5 तास खपल्यावर त्यांचे भारे तयार झाले होते. ते ओल्या गवताचे लवलवते भारे डोक्यावर घेऊन त्या दोघी निघाल्या होत्या. 2-2.5 मैल चालल्यावर कुठे अजनी जेलचे नाके दिसले अन अखेर बाजार. तिथे पोहोचल्यावर मात्र आजीने तिला सुट्टी दिली होती. मग आपली भाकरीची गठडी घेऊन ती त्या सार्वजनिक नळावर गेली. हातपाय धुवून भाकरी खायला बसली. एवढेसे तुकडे चघळत ती भाकरी खात होती. ती एक घास तोंडात घाली व भोवतालच्या साऱ्या पसाऱ्यावर आपली नजर भीरभीर फिरवी. जणू त्या भाकरीच्या तुकड्याबरोबर भोवतालचे सारे जीवन ती तोंडी लावत होती. अर्र, केवढ्या भरदिशी धावतात या मोटारी अन फसदिशी पाणी उडवतात मेल्या. या भाजीवाल्या चालल्या, सोनेगावच्याच तर दिसतात या. हो तर काय, ती नाही का गोप्याची माय, भल्ली भरली टोपली भेंड्यांनी. हाऱ्याच्या वर कशा गोलच गोल उभ्या करून दिल्यानं जसे काय शिपाईच. त्या उदान खटुल्याच्या तळ्यापाशी नाही का उभे राहत, संगिनी घेऊन तशा. आणि त्या मोटारी तर अशा भारी अवघा रस्ता भरून टाकतात. बाजूंनी जाणाऱ्या माणसालाही आपल्या वाऱ्याने ओढून नेतात जणू. लोणीवाल्या उतरल्या बरं का त्या झाडाच्या निंबाच्या. रामा रामा केवढा कलकलाट त्यांचा. अडत्याशी झुंज घालतात जणू. आहा, काय न्यारा घमघमाट सुटलाय. तिने मागे वळून पाहिले. तिच्या पाठीशी शेवभजीवाल्याची राहुटी होती. शेवेचा असा चरचरीत घाणा घातला होता त्याने. दमडीचा भाकरीचा घास हातातच राहिला. विस्फारलेल्या डोळ्यांनी त्या तेवढ्या अंतरावरून त्याच्या कढईकडे ती पाहत राहिली. कोणीतरी मुंडासेवाला बाबा आला. त्याने 2 पैसे दिले. कागदात मूठ भरून शेव घेतली. पलीकडे 4 हातांवर जाऊन तो खात बसला. दमडीने सावकाशपणे डोळे वळवले. आपल्या भाकरीच्या फटकुराप्रमाणे पाहिले व हळूच हात उचलून तोंडात घातला. तिच्या जिभेवर जणू शेवेचे तुकडे फिरत होते. भाकरी खाऊन झाल्यावर तिने उठून आपले फटकूड झटकले. नळावर जाऊन कोपरापर्यंत पाण्याचे ओघळ घळाघळा जाईतो ती ओंजळीने पाणी प्याली. फटकुरालाच हात तोंड पुसून चिंचेच्या झाडापाशी आली. मग तेच फटकूर चोंबळीसारखे उसाशी घेऊन झाडांच्या मुळावर डोके ठेवून झोपली. 5 मिनिटात तिला भोवतालच्या जगाचा विसर पडला आणि ती स्वप्नांच्या जगात शिरली. त्या स्वप्नात ती अखंड चालत होती. पावलामागून पाऊल टाकत होती. दृष्टीची झेप जाईल तिथवर तिला हिरवेगार गवतच दिसत होते. त्यातून वाट काढत डोक्यावर जड लांब भारा सावरत ती एकसारखी चालली होती. बरोबर आजी नव्हती, कुणीच नव्हते. तिने डोक्यावर सहज हात नेला आणि काय मजा. तिच्या डोक्यावर गवत कुठे होते. काहीतरी लांब पिवळे कडक गरम त्याचा सबंध भारा तिच्या डोक्यावर कोणीतरी दिला होता. आहाहा, शेव. खमंग कुरकुरीत गरम शेव होती ती. तिच्या डोक्यावर होती. तिच्या हातानेच तिने धरली होती. त्यातली शेव खावी आपण. तिचा हात पुढे सरकला, पण लगेच भान आले की डोक्यावरचा भारा दुसऱ्याच कोणाला द्यायचा असतो ना, त्या मुंडासेवाल्या बाबाला. त्याच्याजवळ पैसे आहेत ना द्यायला. दमडी निजली होती. एवढीही हालचाल होत नव्हती. तिच्या अंगावर चिंचेची पाने मधून मधून पडत होती. आकाशात ढगांची शिवशिव चालली होती. वाऱ्याचे झोत येत जात होते.
मध्येच ऊन पडे तर घटकेट वाटे आता पाऊस कोसळणार. असाच एक थंड वाऱ्याचा झोत आला व चिंचेची गार पाने तिच्यावर बरसली. पण तिचा स्वप्नप्रवाह चालूच होता. ती पुन्हा चालत होती. आता स्वप्नात एक थपथपलेला गवताचा भारा तिच्या डोक्यावर होता. पायात गोळे आलेले, सगळीकडे अंधार, प्रत्येक पावलाबरोबर भोवताली सळसळणारे गवत. तेवढ्यातच तिला स्वप्नात आजी दिसली. तिच्या मागे जायचे ना. आजी तर फाटकातून आत चालली. चला चला, बंगल्यावर चंदी वाट पाहते. दमडी फाटकातून आत शिरली. मागचे दार उघडले गेले. दमडी भारा सावरीत गोठ्याकडे गेली. आजी भारे सोडत होती तोवर दमडी गोठ्याच्या खांबाशी टेकून उभी राहिली. पण तिची दृष्टी स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत शिरली. रसरशीत निखारे पेटत होते. त्यांची ऊब तिच्या दृष्टीला देखील जाणवत होती. अरेच्चा, कुणीतरी भाकरी भाजते वाटतं. आणि भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा केवढा खमंग वास पसरला आहे. तेवढ्यात तिच्यापेक्षा एखाद दुसऱ्या वर्षानेच लहान असलेल्या मुलीचा आतून आवाज आला. माझ्या भाकरीवर दूध पाहिजे, दूध. पाहूया तरी. पण आजी तर फाटकातून बाहेर पडली म्हणून दमडीही निघाली. आजी मागोमाग चालू लागली, अंधारातून, गवतातून. आता तिला स्वप्नातच कुठले तरी गाव दिसले. सोनेगाव का ते? सोन्याचे गाव. मावळत्या सूर्याच्या प्रकाशात चिंचोळ्या पायवाटेने वरवर चालली होती ती. मग शीतळा देवीचे देऊळ लागले. पलीकडे मारुतीचे. तो पहा, तो विठू नारळ फोडतोय वाटतं. मला दे की रे थोडं. हो तर, तुझ्यासाठीच तर फोडतो. खोबऱ्याचा तुकडा, पांढरा स्वच्छ करकरीत. दाताखाली दाबला तर दूध निघतं नुसतं. दमडीने खोबरे घ्यायला हात चटकन पुढे केला. विठू म्हणत होता, हो हो, हा सगळ्याचा सगळा तुकडा तुझ्याचसाठी आहे दमडे. घे, सगळा घे दमडे. पण त्याच वेळी दमडे दमडे तिच्या आजीच्या हाका आल्या. भारे विकून मीठ मिरचीचा बाजार करून ती दमडीला उठवायला हाका मारित होती. दमडी जागी झाली. पण डोळ्यांपुढे ते भाकरीचे, दुधाचे, खोबऱ्याचे स्वप्न तरळतच होते. क्षणभर पडल्या पडल्या ती आजीकडे पाहत राहिली. आजीने पुन्हा हाक मारली, दमडे, अशी काहून पाहतं ग? उठ ना आता. दमडी उठली. आपले भाकरीचे फटकूर झटकून घेतले व ती आता खरोखरच चालू लागली. शेवेचा खमंग वास घेत बाजाराचा रस्ता तुडवू लागली. दीड दमडीचा चालत जीव तो. असाच पुढल्या बाजारी चालत येईल व त्याच्या पुढल्या बाजारी आणि त्याच्या पुढल्याही. धन्यवाद.